तर जसं या व्हिडिओ क्लिपमध्ये तुम्ही बघताय, हा उत्साह आहे संक्रांतीचा. कारण राया आणि मी गेलो होतो संक्रांत सेलिब्रेशनसाठी नाशिकला. नाशिकला आम्ही रायाच्या दादांसोबत संक्रांत सेलिब्रेट करायला गेलो होतो. कारण रायाला पतंग उडवायला खूपच आवडतं. रायाने संक्रांतीनिमित्त त्याच्या आत्यांकडून घेतल्या होत्या पतंग आणि मांजा धरून तो दादांना पतंग उडवण्यासाठी मदत करत होता. कारण तो लहान आहे, त्यामुळे अजून त्याला पतंग उडवणं जमत नाही. मग तो दादांच्या उडवलेल्या पतंगचा मांजा धरून पतंग अशी उंच उंच आकाशात घेऊन जात होता आणि त्यामध्ये त्याला मजाही येत होती. कारण जसं तोच पतंग उडवतोय असं सर्व चाललेलं होतं. मग आयुष दादाने त्याला पतंगीचं मंगळसूत्र कसं बांधायचं याचं पूर्ण वर्णन करून सांगितलं. पण त्याला काही कळत नव्हतं. मग शेवटी आयुष दादानेच त्याला मंगळसूत्र बांधायला शिकवलं. मध्ये मध्ये दादा स्वतःची पतंग मॅनेज करत मंगळसूत्र बांधण्याचा प्रयत्न करत होता. कारण सगळेच जण त्याला मंगळसूत्र बांधण्यासाठी सांगत होते. पतंगींचं मंगळसूत्र बांधणं ही सुद्धा एक कलाच समजली जाते. कारण त्याशिवाय पतंग उंच आकाशात कशी जाणार आणि ती उडवताही येणार नाही. त्यामुळे दादाचं परफेक्ट मंगळसूत्र सगळ्याच पतंगींना लागू होत होतं. रायाची मध्ये मध्ये पतंगची गडबड सुरूच होती आणि दादा पण स्वतःची दिलेली पतंग मॅनेज करण्यामध्ये पण बिझी होता. कारण त्याची ही पतंग उंच आकाशामध्ये उडत होती. ती बघत बघतच दादा मंगळसूत्र बनवत होता. आणि बघा, दादा गेला स्वतःची पतंग मॅनेज करण्यासाठी. कारण शंभू आणि राया दोघंही लहान होते आणि ते दादाची पतंग फक्त उडवायला मदत करत होते. त्यामुळे दादाची धावपळ दोन्ही गोष्टींकडे चालूच होती. एकीकडे मंगळसूत्र बनवणं आणि एकीकडे स्वतःची पतंग बघत राहणं. रायाची लहान आत्तू म्हणजे चिऊ आत्तू आणि मामासुद्धाही रायाला मदत करत होते पतंग उडवण्यासाठी. कारण तो लहान असल्यामुळे त्याला सगळेजण लिंबू असं चिडवायचे आणि पतंग द्यायचे नाही. त्यामुळे आत्तूच्या हेल्पने तो सगळ्यांकडनंच पतंगी घेऊन पतंग उडवायचा प्रयत्न करत होता. अशाच पद्धतीने रायाने सगळ्यांसोबत संक्रांतीचं सेलिब्रेशन केलं आणि हा दिवस आनंदाने पार पाडला.